थांबवतेय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। अर्थातच ही भेट यासाठी महत्त्वाची आहे कारण ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती युती होण्याचे संकेत दिले जात आहेत। निश्चितच येणाऱ्या महानगरपालिकेसाठी काही ज्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा घडल्या पाहिजे ते प्रत्येक पक्षप्रमुख म्हणून करतायत। हे सत्ताधारी आजच्या घडीला इतके भ्रष्ट मंत्र्यांचं सगळं बाहेर येऊ नये इतका आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या जनतेला गृहीतच धरतायत। आणि जर ही दोघं एक मराठी, हिंदू किंवा ज्या वाताहत ते सगळ्याची ते जर नीट करण्यासाठी ऑलरेडी आम्हाला किती कोणी हिनवलं की गेली 25 वर्षात जे आम्ही करून दाखवलंय यांच्या या गेल्या 5 वर्षात तर काहीच दिसत नाहीये। त्यामुळे आमचं भेटणं बोलणं म्हणजे आज स्वतः पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी गेलेले, स्वतः अनिल आमचे परब आहेत, संजय राऊत आहेत, मुख्य प्रवासले नेते आहेत आमचे। त्यामुळे जे घडतंय ते चांगलंच घडतंय आणि शिवसैनिकांना या सगळ्या गोष्टी बघून किंवा एवं मतदारांना पण त्याच्याबद्दल बरं वाटतंय। किशोरीताई, खरं तर या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत होत्या। म्हणजे भाजपने असा दावाच केलेला आहे की यावेळेला आमचाच महापौर होणार। मात्र शिवसैनिक म्हणून, शिवसेनेच्या नेत्या म्हणून तुम्ही या सगळ्याकडे नेमकं कसं बघताय? कारण ज्या वेळेला भाजप दावा करतो तेव्हा संजय राऊतांनी उत्तरही दिलं होतं की मराठीच महापौर आपल्याला हवाय आणि भाजपचा जर महापौर होणार असेल तर तो मराठी नसेल। नाही, मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो कॉन्फिडन्स राहुल गांधींनी दाखवला, कशामुळे वाढला, कसा वाढला बरोबर। आणि आता जनता त्याबाबत अलर्ट झालेली आहे। त्यामुळे आम्ही आमच्या केलेल्या कामांबद्दल आज मुंबई बरोबर आम्ही जे कंटिन्यू आजही 3.5 वर्ष 4 वर्ष होत आली, नगरसेवक नाहीये, कोणी आहे, तरी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जिथे जिथे आहोत तिथे आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत, कामं करतोय, फंड देत नाहीये ना, आमच्यावर अन्याय करतायत, लोकांवर अन्याय करतायत। ते शिंदे गटात गेले नाही, जे बीजेपीत गेले नाहीत त्यांना एकही पैशाचा फंड मिळत नाहीये, पण तरी पण आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत वेगवेगळ्या आणि लोकांना आता दिसतंय कशी गळचेपी चालली आहे सगळ्याची। अख्खी महानगरपालिकेचे सगळे सेविक अशा लुटल्या गेले आहेत। ठीक आहे किशोरीताई, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। त्यामुळे औत्सुक्याचं ठरणार आहे या बैठकीच्या नंतर नेमकं काय घडतं हे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी संवाद साधत होत्या। आपण बघतोय आताची ही मोठी बातमी, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही बंधूंची भेट होतीये। गेल्या 2 महिन्यामधली ही 4थी भेट आहे, तर महिन्याभरातली ही दुसरी भेट आपण म्हणू शकतो। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जेव्हा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हे सगळे एकत्र आलेले होते आणि या मेळाव्याच्या निमित्तानं ही पहिली भेट त्यांची झालेली होती। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात, आपण थेट जाऊया।